संसार संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे थायरॉइड रुग्णांसाठी नवसंजीवनी. आणि आजच्या घडीला भारतात थायरॉइडचे जवळपास 6 कोटी रुग्ण आहेत. संपूर्ण शरीर पोखरून टाकणाऱ्या आणि एकामागून एक वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या अशा आजारासाठी आधुनिक शास्त्रात मात्र कोणताही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही. मात्र भारताच्या प्राचीन आणि सिद्ध अशा आयुर्वेदात यासाठी अत्यंत उपयुक्त उपचार आहेत. हे आता जगभरात मान्य केलं गेलं आहे. थायरॉइडवर प्रभावीपणे उपचार करणाऱ्या देश विदेशातील रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या आयुर्वेदातील संशोधन जागतिक पातळीवर घेऊन जाणाऱ्या TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे संस्थापक डॉक्टर विक्रांत पाटील आज आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. डॉक्टर विक्रांत पाटील हे गेल्या 15 वर्षांपासून थायरॉइड, PCOS, डायबिटीज यांसारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्ससाठी आयुर्वेदिक स्पेशालिस्ट ट्रीटमेंट देत आहेत. मिशन थायरॉइड, थायरॉइड मुक्त भारत या उद्देशाने त्यांचं हे कार्य अविरत सुरू आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. तर डॉक्टर, सगळ्यात आधी थायरॉइड म्हणजे नेमकं काय आहे आणि याची लक्षणं काय आहेत? हर्षाली, आता जसं तू म्हणालीस तसंच मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आज भारतामध्ये 6 कोटीपेक्षा जास्त लोक हे थायरॉइडनं त्रस्त आहेत. लोकांना डायबिटीस माहिती आहे, पण दुर्दैवानं थायरॉइड ह्या गोष्टीविषयी त्यांना माहीत नाही आहे. पण गंमत अशी आहे की डायबिटीस असलेल्या पेशंटला थायरॉइड होतो असं नाही आहे, पण थायरॉइड असलेल्या पेशंटला डायबिटीस होण्याचे चान्सेस हे कित्येक पटीनं वाढतात. त्यामुळे एका दृष्टीनं डायबिटीसपेक्षा कैक पटीने जास्त त्रासदायक थायरॉइड हे प्रकरण आहे. आता बेसिकली जर आपण बघायला गेलो तर ह्या थायरॉइडचे 2 प्रकार पडतात. पहिला जो पार्ट आहे तो आहे हायपोथायरॉइड भाग, पहिला प्रकार जो आहे तो, आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे हायपरथायरॉइड. तर ह्या दोन्हीचं जर आपण पर्सेंटेज काढलं, 100 पेशंट जर आपण थायरॉइडचे घेतले तर त्यातले 80 रुग्ण हे हायपोथायरॉइडचे असतात आणि 20 रुग्ण हे हायपरथायरॉइडचे असतात. त्यामुळे मी पहिल्यांदा हायपोथायरॉइडविषयी थोडंसं बोलतो. हायपोथायरॉइड म्हणजे साठलेलं डबकं आपण म्हणतो ना, की वाहतं पाणी जे आहे त्या वाहतं पाणी खराब होत नाही आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर साठलेलं पाणी हे खराब होत असतं. तसं शरीरातलं मेटाबॉलिझम ओव्हरऑल खूप स्लो झाल्यामुळं त्या माणसाच्या शरीराचं त्या डबक्यासारखं रूपांतर होत असतं आणि त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार घर करायला लागतात. हे आजार किती असतात किंवा किती असू शकतात तर नखापासून केसापर्यंत हा माणूस आजारानं, ही व्यक्ती आजारानं त्रस्त असते. याच्यामध्ये केस गळत असतात, केसांना कोरडेपणा आलेला असतो, केसांना फाटे फुटायला लागलेले असतात. चेहरा जो आहे तो चेहऱ्यावरती सूज यायला लागते, चेहरा काळवंडायला लागतो, डोळ्यांच्या पापण्या ड्रॉप होणं हा प्रकार त्याच्यामध्ये बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपण मेंदूचा जर विचार केला, आपण एक नीट जर बघितलं तर सायकोलॉजिकल सिम्पटम्स जेवढे काही आहेत, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टींनी ती व्यक्ती त्रस्त असते. त्यानंतर त्वचेला मोठ्या प्रमाणात कोरडेपणा असतो, कॅल्शियम डेफिशियन्सी व्हायला लागते म्हणून नखं तुटायला लागतात, हाडं ठिसूळ व्हायला लागतात. त्याच्याबरोबरीनं त्वचा खूप जास्त कोरडी पडते म्हणून ती काळवंडायला लागते. त्यामुळे आपण जर थायरॉइडच्या महिला बघितल्या तर त्यांचा स्पेसिफिकली हा जो पार्ट आहे हा पार्ट एकदम असा काळपट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्याबरोबरीनं हृदयामध्ये धडधड होणं, घाबरल्यासारखं होणं, हृदयद्रव असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो, पाल्पिटेशन्स होणं हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पाळीच्या तक्रारी महिलांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. या सगळ्या आजारांनी हे व्यक्ती त्रस्त झालेले असतात. यांना मी मगाशी म्हटलं तसं डायबिटीस होण्याचे चान्सेस वाढलेले असतात. यांच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल खूप मोठ्या प्रमाणावरती साठायला लागतात आणि कोलेस्ट्रॉल साठतायत म्हणून हृदयरोग होण्याचे चान्सेस वाढतात. हायपोथायरॉइड हा जर सिव्हिअर कंडिशनला असेल, एखाद्या पेशंटमध्ये अनकंट्रोल्ड असेल तर मोठ्या प्रमाणावरती ॲनिमिया आणि हार्ट फेल्युअर ह्या कंडिशन्स होत असतात. अशा व्यक्तींना आपले डिसिजन्स व्यवस्थित घेता येत नाही, ते स्टेट ऑफ कन्फ्युजन त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी असते. हा झाला हायपोथायरॉइडचा प्रकार. याच्याबरोबरीनंच हायपरथायरॉइड जो दुसरा प्रकार आहे, ज्याचे पेशंट आपल्याला 20% असतात असं मी सांगितलं, त्यांच्यामध्ये याच्याबरोबर अपोजिट लक्षणं दिसत असतात. हायपोथायरॉइडमध्ये पेशंटचं वजन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत असतं, तर हायपरथायरॉइडमध्ये वजन हे खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होत असतं. त्यांना ट्रेमर्स म्हणजे हातपाय थरथर कापणं, छातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धडधड होणं अशा कंडिशन्स असतात. मात्र काही गोष्टी ज्या आहेत ह्या दोन्हीमध्ये कॉमन असतात. त्या अशा की पाळीच्या तक्रारी दोन्हीमध्ये कॉमन असू शकतात. याच्याबरोबरीनं एक गोष्ट अशी आहे की एक गोष्ट मला आजकाल आम्हाला क्लिनिकमध्ये खूप पाहायला मिळते की अगदी लग्न होऊन 2-4 वर्षसुद्धा न झालेले जोडपी आमच्याकडे येतात आणि कामानंतर आम्ही खूप जास्त कंटाळलेलो असतो आणि आता आम्हाला शारीरिक संबंधांची इच्छा राहत नाही अशी त्यांची कंप्लेंट असते. तर ही कंप्लेंट जनरल पेशंट्समध्ये सुद्धा, जनरल पब्लिकमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे. ही हायपोर आणि हायपरथायरॉइडमध्ये याच्या कैक पटीनं वाढते.
हायपोथायरॉइडमध्ये मी मगाशी म्हटलं की त्वचेवरती कोरडेपणा यायला लागतो, तसंच त्या पेशंटच्या फिमेल पेशंट ज्या आहेत त्यांच्या पाळीच्या मार्गामध्ये सुद्धा कोरडेपणा यायला लागतो आणि म्हणून त्यांना शारीरिक संबंधांमध्ये त्रास व्हायला लागतो. आता हा एक भाग झाला. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पुरुषांच्यामध्ये आणि स्त्रियांच्यामध्ये दोन्हीच्यामध्ये लॉस ऑफ लिबिडो म्हणजे शारीरिक संबंधांची इच्छा खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होणे हा प्रकार पाहायला मिळतो. ह्या दोन्हीमुळे वंध्यत्वाचं प्रमाण वाढतं. आणि तिसरा प्रकार जो आहे तो पुरुषांच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन हा प्रकार पाहायला मिळतो आणि म्हणून वंध्यत्व यायला लागतं. आणि चौथा शेवटचा परिणाम म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये किंवा त्या पुरुषाच्या शरीरामध्ये झालेले हॉर्मोनल इम्बॅलन्स याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे आधी मी सांगितलेले सगळे कंप्लेंट्स त्याच्याबरोबरीनं वंध्यत्व, आणि जरी वंध्यत्व नाही राहिलं तरी प्रेग्नन्सी राहिली तरीसुद्धा ते प्रेग्नन्सी टर्मिनेट होण्याचे चान्सेस असतात आणि नाही झाली तर त्या बाळामध्ये व्यंग येण्याचे चान्सेस असतात. असं डोक्यापासून नखापर्यंत सगळ्या गोष्टींवरती मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट करणारा आजार म्हणजे थायरॉइड. ओके डॉक्टर विक्रांत, TRDP आणि थायरॉइड हे सूत्र नेमकं काय आहे आणि या दोन्ही प्रकारमध्ये थायरॉइडमध्ये TRDP ही चिकित्सा कशी लागू होते? कसं आहे, TRDP ह्याचा उगम कसा झाला हे बघण्याआधी ना आपल्याला तो का झाला हे बघणं गरजेचं आहे. तर मुळात आपण थायरॉइडची जर आत्ताची प्रचलित उपचार पद्धती बघितली तर त्याचे काही फ्लॉज आहेत, त्याच्यात काही दोष आहेत. आणि ते काय आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या ट्रीटमेंट पद्धतीनं जी एक गोळी सकाळी खायची असते किंवा एक गोळी सकाळ संध्याकाळ खायची असते, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये कुठेही थायरॉइड दुरुस्त केला जात नाही. आय रिपीट, यामध्ये कुठेही थायरॉइड दुरुस्त केला जात नाही. पहिला जो प्रकार आहे हायपोथायरॉइड, याच्यामध्ये हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते. म्हणजे जो हॉर्मोन कमी पडतोय तो तुम्हाला बाहेरून खायला घातला जातो, तो तेवढ्या दिवसापुरता पुरतो म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा गोळी खावी लागते. अशी तुम्हाला आयुष्यभर गोळी खावी लागते. त्यानं तुमचा थायरॉइड कधीही इम्प्रूव्ह होत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हॉर्मोन डिस्ट्रक्ट करणं. म्हणजे हायपरथायरॉइडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हॉर्मोन जिथं सर्क्युलेट होतोय तिथं तो डिस्ट्रक्ट करायचा असतो. सेम पुन्हा ते आयुष्यभर घ्यायला लागतं. आता याच्यामध्ये नुकताच एक रिसर्च आर्टिकल पब्लिश झालेलं आहे केरळच्या एका प्रसिद्ध कॉलेजमधून. ते असं की मॉडर्न सायन्समधली कुठलीही गोळी, कुठलंही औषध हे पुरुषांच्यामधलं टेस्टेस्टेरॉन लेवल कमी करतं आणि म्हणून त्यांचा स्पर्म काउंट कमी होतो. हा ह्या गोळ्यांचा साईड इफेक्ट आहे. सो ज्या वेळेला हे औषधं तुम्ही घेता त्याचा परिणाम तुमच्या शरीरात अगदी क्रोसिनसारख्या म्हणजे पॅरासिटामॉलसारख्या गोळ्या आहेत ना, तेथून सुद्धा सगळ्या गोळ्या ह्या अशा पद्धतीने इम्पॅक्ट करत असतात. म्हणजे हा होणारा साईड इफेक्ट एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आयुष्यभर घ्यायची औषधं. कार्बिमेझोल म्हणून हायपरथायरॉइडसाठी जे औषध दिलं जातं त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स असे आहेत की बऱ्याच रुग्णांना त्याची रिॲक्शन होते, ॲलर्जी येते आणि त्यांच्या शरीरावरती असे मोठे मोठे जखमा व्हायला लागतात. ही त्याची रिॲक्शन आहे. तर अशा पद्धतीचं पण आहे. आणि याच्या पलीकडचं सगळ्यात महत्त्वाचं, मी आत्ता जेवढी लक्षणं सांगितली यातली लक्षणं कमी होत नाहीत. पेशंटचा फक्त कागदावरती रिपोर्ट नॉर्मल येतो, पेशंट नॉर्मल नसतो. म्हणजे ज्याला आपण सरकारी कामाची उपमा देऊ शकतो ना, अशा पद्धतीने ते होत असतं. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपल्याला TRDP ही डेव्हलप करावी लागली. आता TRDP म्हणजे नक्की काय आहे तर थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस ही जी आहे याच्यामध्ये दोन पद्धतीनं काम होत असतं. पहिलं जे आहे ते रिॲक्टिव्हेशन म्हणजे त्या थायरॉइडच्या ग्लँडला पुन्हा रिॲक्टिव्हेट करायचं आहे. आणि दुसरं आहे ते डिटॉक्सिफिकेशन. रिॲक्टिव्हेशनसाठी आपण इंटरनल मेडिकेशन्स वापरत असतो. जे थायरॉइडच्या क्लिनिकमध्ये आपल्या TATCमध्ये आमच्या 12 वर्षाच्या काय म्हणू आपण त्याला तपश्चर्या जी आम्ही केलेली आहे, संशोधनाची तपश्चर्या जी केलेली आहे आमच्या टीमनं, त्या सगळ्या टीमच्या एकत्रित संशोधनाचा परिणाम म्हणून जी औषधं डेव्हलप झालेली आहेत त्या औषधांचा परिणाम हा थायरॉइडच्या रिॲक्टिव्हेशनवरती होतो. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की हायपोथायरॉइडचे 60 to 70% पेशंट्स हे पूर्ण रिकवर होतात TATCमध्ये आणि 95% हायपरथायरॉइडचे केसेस ह्या पूर्णपणे रिकवर होतात. म्हणजे 2014ची माझी पहिली हायपरथायरॉइडची पेशंट रशियन जी आहे, तिला आज 2 मुलं आहेत. त्या दोघांनाही थायरॉइड नाही आहे, तिलाही थायरॉइड नाही आहे. तिचा हायपरथायरॉइड पूर्ण बरा झाला आहे. बाहेर आलेले डोळे तिचे पुन्हा आतमध्ये गेलेले आहेत आणि ह्याचा डेटा क्लिनिकला आहे ठेवलेला. कधीही कुणाला येऊन पाहायचा असेल तर तो आपण दाखवू शकतो. आता दुसरा प्रकार जो आहे तो डिटॉक्सिफिकेशनचा. माणसाच्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या टॉक्सिन्स असतात. टॉक्सिन म्हणजे काय तर शरीराला नको असलेली कुठलीही गोष्ट ज्यावेळेला ती गोष्ट पूर्णपणे बाहेर टाकली जात नाही त्यावेळेला ती साठायला लागते. ती साठणार कुठं आहे तर ती माणसाच्या सेलमध्ये साठणार आहे आणि दुसरी म्हणजे ब्लडमध्ये साठणार आहे. ब्लड म्हणजे रक्त हे एक प्रकारचं सोल्युशन आहे. कितीतरी महिला कदाचित हा कार्यक्रम बघत असतील त्यांना माहिती असेल की 1 भाग पाणी आणि 2 भाग साखर याचा छान पाक तयार होतो. पण त्याच्या जागेवर जर 3 भाग साखर घेतली तर ती साखर पूर्णपणे विरघळत नाही. तसं ब्लडमध्ये हजारो गोष्टी विरघळलेल्या आहेत. कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, गंधक आहे, आयर्न आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हॉर्मोन्स आहेत.
ज्या वेळेला अनवॉन्टेड गोष्टी त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यात आणि त्या बाहेर पडत नाही आहेत त्यावेळेला ज्या आवश्यक आहेत त्यांना डिझॉल्व्ह होण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही आणि ती जागा शिल्लक राहत नाही म्हणून डेफिशियन्सी यायला लागते. मग ती कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल, विटॅमिनची डेफिशियन्सी असेल, डीची असेल, बीची असेल किंवा कुठल्या तरी हॉर्मोन्सची असेल, हा सगळ्याचा परिणाम त्या शरीरावरती मोठ्या प्रमाणावरती येत असतो. ज्या वेळेला आपण हे डिटॉक्सिफिकेशन करतो त्यावेळेला हे परिणाम रिव्हर्स व्हायला लागतात. आता ही डिटॉक्सिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती आयुर्वेदानं 5000 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. TATCनं त्याला रिडेव्हलप केलं आहे, रिडिझाईन केलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं मॉडिफाय करून पेशंटसाठी आणलेलं आहे. यातली एंडोक्लिन नावाची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण औषधी मेडिकेटेड जी तुपं असतात ती पेशंटला खायला देतो. त्याच्यामुळे जे वॉटर सोल्युबल नसलेले टॉक्सिन्स आहेत ते त्याच्यामध्ये विरघळतात आणि पुन्हा आपण ते सगळे बाहेर काढून टाकतो आणि याचा परिणाम म्हणून ती ग्लँड अधिक काम करायला लागते, रक्तामध्ये स्पेस तयार होते आणि तुमचा हॉर्मोनची डेफिशियन्सी भरून निघायला लागते. मूर्धम नावाची ट्रीटमेंट जी आहे TRDPमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. त्यातली पहिली मी सांगितली ती एंडोक्लिन, दुसरी आहे ती मूर्धम. जेव्हा मूर्धम आपण करतो त्याचा परिणाम मेंदूमधली जी पिनियल ग्लँड आहे त्या पिनियल ग्लँडवरती येतो. पिनियल ग्लँडवरती आल्यानंतर तिथे डोपामाइन नावाचा आणि इरुडिन नावाचे डोपामाइन नावाचा हॉर्मोन असतो ज्याला हॅपीनेस हॉर्मोन म्हणतात. माणसाचा आनंद ह्या हॉर्मोनवरती चालत असतो. ज्यावेळेला हा हॉर्मोनचे सिक्रेशन्स वाढतात त्यावेळेला माणसाच्या शरीरावरती, मनावरती, बुद्धीवरती, मेंदूवरती चांगले परिणाम यायला लागतात. ज्यावेळेला हा परिणाम चांगला यायला लागतो त्यावेळेला त्याचा परिणाम रिव्हर्सली शरीरावरती चांगला यायला लागतो आणि माणूस आजारमुक्त व्हायला लागतो, व्याधीमुक्त व्हायला लागतो, कंप्लेंटमधून मुक्त व्हायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या TRDPमध्ये होत असतात. मग त्याच्याबरोबर मर्शम असेल किंवा आणखीन मेटाडिटॉक्स असेल, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स होत असतात. गंमत अशी आहे की गेल्या 12 वर्षाच्या परिश्रमानंतर तयार केलेली ही जी काही TRDP आहे त्या TRDPचा हा प्रोटोकॉल जो आहे ना त्याला आता भारत सरकारकडून कॉपीराईटसुद्धा मिळालेला आहे आणि त्यामुळं आपलं कुठलंही क्लिनिक असेल, मग ते पुण्यातलं असेल, नवी सांगवीतलं असेल, नाशिकचं असेल, कराडचं असेल, कोल्हापूरचं असेल, मुलुंडचं असेल, दादर असेल, ह्या कुठल्याही ठिकाणी TATCचे कोणतेही डॉक्टर बसले तरीसुद्धा त्यांनी दिलेली ट्रीटमेंट ही प्रत्येक ठिकाणी सेम असते. त्या पेशंटला पूर्णपणे समजून घेणं, त्याच्या कंप्लेंट्स, कारण मला माहिती आहे ज्यावेळेला थायरॉईडचे रुग्ण त्यांच्या ठरलेल्या डॉक्टरकडे जातात त्यावेळेला ते कागद बघतात, गोळीचा डोस बदलतात आणि पेशंटला बाहेर काढतात 2 ते 3 मिनिटामध्ये. पण TATCमध्ये ते होत नाही. आधी त्या पेशंटला पूर्णपणे समजून घेतलं जातं, त्याच्या कंप्लेंट्स काय त्या पाहिल्या जातात. गंमत अशी आहे की ज्यावेळेला प्रचलित उपचार पद्धती चालू असते ना त्यावेळेला पेशंटला, मी मागाशी जेवढ्या कंप्लेंट्स सांगितल्या त्या कंप्लेंट्स एखाद्या पेशंटला गोळी चालू नसताना जर येत असतील तर डॉक्टर म्हणतात की हा थायरॉईडमुळे होणारा त्रास आहे. पण त्या पेशंटला ती गोळी चालू असेल आणि ते त्रास होत असतील तर डॉक्टर म्हणतात की ह्याचा आणि थायरॉईडचा काही संबंध नाही आहे. आणि ह्याचंच असंच दुसरं एक साधं आणि सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण सांगतो मी. ज्या बायकांचं सिझरिन झालेलं आहे त्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये इंजेक्शन दिलेलं असतं आणि त्या सगळ्या 100% स्त्रिया त्या पाठीच्या मणक्यामध्ये दिलेल्या इंजेक्शनची जागा दुखतीये हे ओरडून सांगत असतात. पण कधीही कोणत्याही डॉक्टरनी आजपर्यंत त्या इंजेक्शनमुळे ते दुखतंय हे मान्य केलेलं नाही. आणि इथं बसलेले सगळे प्रेक्षक सुज्ञ आहेत, त्यांना त्यातल्या कितीतरी जणांनी हा अनुभव घेतलेला असणार आहे आणि त्यांना स्वतःच ह्या गोष्टीचा अनुभव घ्यावा असं मी सांगतो. त्यामुळे ह्या पद्धतीनं TATCमध्ये नाही होत. TATCमध्ये वी आर रिस्पॉन्सिबल फॉर द रिझल्ट ऑफ अवर ट्रीटमेंट अँड वी आर रिस्पॉन्सिबल फॉर अवर पेशंट्स. त्यामुळे त्या पेशंटला पूर्णपणे समजावून घेणं, त्याच्या आजाराचा व्यवस्थित अभ्यास करणं, त्या आजारातून त्याला बाहेर काढण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करणं हे TATCचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी TRDP डेव्हलप केलेली आहे. अच्छा, आता तुम्ही TRDP बद्दल इतकं सविस्तरमध्ये सांगितलं, पण बरेच असे रुग्ण असतात ज्यांचं अचानक वजन वाढतं, त्यांचा मूड स्विंग होतो, केस गळतं, चिडचिड होते, थकवा येतो, दम लागतं, छातीत दुखतं, तर आणि त्यांचा रिपोर्ट काढला तर तो नॉर्मल असतो, तर त्यांना हे TRDP किती लागू पडतं? बघा, मी दरवेळेला सांगत असतो की आयुर्वेद हा कागदाची ट्रीटमेंट करतच नाही. आम्ही तर पेशंटची ट्रीटमेंट करतो. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या पेशंटला त्रास होतोय त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये काहीतरी बदल घडलेले आहेत आणि ते बदल नीट करण्याची ट्रीटमेंट म्हणजे TRDP. सो ॲलोपॅथी औषधांचा एक खासियत आहे, जसं मी मागाशी सांगितलं की देर इज नो मेडिसिन इन ॲलोपॅथी विच हॅव नो साईड इफेक्ट. असं एकही औषध नाही आहे ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत आणि आयुर्वेदामध्ये असं एकही औषध नाही आहे ज्याला साईड बेनिफिट नाही आहेत. म्हणजे औषध आम्ही कुठेतरी देत असतो, पेशंट देतोय की मला थकवा वाटतोय म्हणून आम्ही औषध देतो आणि दुसऱ्या वेळेला पेशंट सांगतो डॉक्टर थकवा तर गेलाच, आता गुडघे पण दुखायचे बंद झालेत. हा जो प्रकार आहे हा फक्त आयुर्वेदामध्ये होत असतो. आणि म्हणजे काय तर आयुर्वेद हा त्या माणसाची, त्याच्या शरीराची आणि त्याच्या शरीरामध्ये घडलेल्या बिघाडांची ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे आता गंमत आहे, आमचं थायरो रसायन नावाचं एक औषध आहे, ते हायपरच्या पेशंटनं घेतलं
तरी त्याचा तो हायपोर त्याचा वाढत नाही किंवा कमी होत नाही, किंवा हायपोच्या पेशंटने घेतलं तरी त्याच्या हॉर्मोनमध्ये चेंज होत नाही. म्हणजे ते दोन्हीला नॉर्मलाइज करतं. चिकित्सा इति धातू साम्य क्रिया. हा बघा, आयुर्वेदानं खूप छान सांगितले, चिकित्सा इथे धातू साम्य क्रिया. तिथं आयुर्वेद कुठंच असं म्हणत नाही की चिकित्सा म्हणजे वाढवणे किंवा कमी करणं. तर म्हणतं की टू मेंटेन द इक्विलिब्रियम, त्या ठिकाणी साम्यावस्था निर्माण करतं. जे वाढलेलं आहे त्याला कमी करणं आणि जे कमी झालेलं आहे त्याला वाढवणं, ही चिकित्सा आहे. सो ह्या पद्धतीने ज्यावेळेला आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला त्या नॉर्मलाइज होत असतात. दुसरी गोष्ट अशी की आत्ता जी तुम्ही सांगितली सिच्युएशन, ती सिच्युएशन ह्याला सब क्लिनिकल थायरॉइड असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये हॉर्मोन चेंज झालेलेच असतात प्रत्येक वेळेला असं नाही आहे, पण सिम्पटम्स दिसत असतात. आणि अजून एक प्रकार पाहायला मिळतो काही पेशंट्समध्ये, अँटी थायरॉइड अँटीबॉडीज नावाचा प्रकार असतो. अँटी थायरॉइड अँटीबॉडीज म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये तुमच्या शरीरानंच तुमच्या थायरॉइडच्या ग्लँड विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. तिथं तयार होणाऱ्या हॉर्मोनला तुमचं शरीर नष्ट करत असतं किंवा त्याला व्यवस्थित वापरून देत नसतं. ही गोष्ट व्हायला लागते आणि म्हणून सुद्धा सिम्पटम्स दिसायला लागतात. आणि दुर्दैवानं ही टेस्ट खूप कमी पेशंट्समध्ये डॉक्टर करतात. TATCमध्ये ती होते, कारण TATCमध्ये प्रत्येक गोष्ट मुळापर्यंत जाऊन आम्ही बघत असतो. त्यामुळं अशा पेशंट्समध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण TRDP करतो त्यावेळेला मग त्यांचं ते पेशंट आलेले असतात फक्त त्रास काहीतरी होतोय, थकवा वाटतोय म्हणून, आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये त्यांचं वंध्यत्वाचं सुद्धा निवारण झालेलं असतं. असं सुद्धा आमच्या TATCमध्ये खूप वेळ झालेलं आहे. नक्कीच. तर डॉक्टरांसोबत ही आमची बातचीत अशीच चालू राहणार आहे. मात्र डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. मी इथे TATC मध्ये 2018 पासून ट्रीटमेंट घेते थायरॉइडसाठी. एकदा सरांचा झी मराठीला कार्यक्रम बघितला, त्यात कळालं की तुम्ही गोळी घेता ॲलोपॅथीची, पण तुमचे बाकीचे सिम्पटम्स तसेच आहेत. त्रास मला आधी होता, छाती धडधड करायचं, केस गळायचे, टेन्शन यायचं, चिडचिड व्हायची. जवळजवळ माझं 6 ते 7 किलो वजन कमी झालं. वेट लॉस झालं, 10 किलो 2-3 महिन्यामध्ये माझं कमी झालं. पूर्ण गोळी बंद झाली आता माझी. पहिली मी अर्धा किलोमीटर चालू शकत नव्हते, पण आता मी 5 किलोमीटर रेग्युलर रोज चालते. खूप म्हणजे खूपच जास्त फरक पडलाय. उत्साह वाटायला लागला. खूप चांगला रिझल्ट आहे. नॉर्मल रिपोर्ट्स आहेत. त्रास सुद्धा माझे आता कमी झाले आणि खूपच पॉझिटिव्ह माझ्यावरती इफेक्ट होतोय. माझी गोळी आता पूर्णपणे बंद झाली, आता मला बरं वाटतंय. 15,000हून अधिक थायरॉइड पेशंट्सचा विश्वास जिंकलेल्या TATCच्या जवळच्या क्लिनिकला आजच भेट द्या. तर आत्ताच या रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. तुम्हाला देखील थायरॉइड आणि त्या संदर्भात कोणतीही तक्रार जाणवत असेल तर वेळ वाया न घालवता TATCच्या कोणत्याही शाखेला अवश्य भेट द्या. स्क्रीनवर जो नंबर फ्लॅश होत आहे त्यावर आजच संपर्क करा. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर विक्रांत पाटील आणि आपण पुन्हा एकदा थायरॉइड या चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आपण असं म्हणू शकतो का की वजन वाढणं, रक्तातील साखर वाढणं, पाळीच्या समस्या या सगळ्यांवर TRDP उपयोगी पडते आणि एकंदरीत ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रेक्षक हा शो बघतायत त्यांनी तुमच्याकडे कसा संपर्क करावा? खरं तर बाकीचं सगळं सांगून झालेलं आहे आणि त्यात आपले नंबर पण सगळीकडे दिले. पण याच्याबरोबर अजून एक नवीन सुरुवात आपण करतोय, ती अशी की ह्या सगळ्या ब्रँचेस बरोबर आता मी मागाशी जसं म्हणलं की भारतात 6 कोटी पेशंट आहेत थायरॉइडचे. एकटा डॉक्टर विक्रांत पाटील, एकट्या डॉक्टर सुषमा पाटील, एकटा आमचं क्लिनिक किती ठिकाणी पुरणार आहे. आणि ह्या सगळ्या पेशंटना खरं तर चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे. आणि म्हणून आम्ही आता बाहेर फ्रँचायझीज द्यायला सुरुवात केलेली आहे. जे BMS डॉक्टर्स असतील, आत्ता नुकतेच बाहेर पडलेले आहेत, त्यांच्यासाठी समाजसेवेची ह्याच्यापेक्षा चांगली उपलब्धी दुसरी कुठली नसणार आहे. त्यामुळे त्यांनी जर आमच्या क्लिनिकला संपर्क केला तर त्यांना त्यांच्या सिटीजमध्ये आपण थायरॉइड क्लिनिकची ब्रँच काढायला मदत करू. त्यांना तिथं क्लिनिक करता येईल. तिथल्या लोकांना ते जवळपास लवकर ट्रीटमेंटची सोय उपलब्ध होऊन जाईल. म्हणजे लोकांना फायदा आणि त्या डॉक्टरांचाही सपोर्ट, ह्या दोन्ही गोष्टी आपण करण्यासाठी आत्ता आपण एक पाऊल उचललेलं आहे. तर आधी आपल्या क्लिनिकला तर ते करूच शकतात ट्रीटमेंट, याच्याबरोबरीनं हा पद्धतीनं आपण बाकीच्या सिटीजमध्ये सुरू करतोय. जी लोक नॉन मेडिकोज आहेत अशांना जर कोणाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यांना कुणातरी BMS डॉक्टर जे आहेत त्यांच्याबरोबर टायअप करावं लागेल. आणि त्यांनी जर तसा केला तर आपण आपली फ्रँचायझी त्यांना सुद्धा देऊ, जेणेकरून हा समाजाचा भिमुख असा जो काही उपक्रम आहे, लोकांना होणारा खरा त्रास जो आहे त्यातून मुक्त करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाची कास धरून लोकांना ह्याच्यातून मुक्त करता येईल. हा असे दोन्ही प्रकार पण करतोय सध्या. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर विक्रांत पाटील यांच्याकडून थायरॉइड विषयी सविस्तर जाणून घेतलं. थायरॉइडची लक्षणं कोणती, TRDP म्हणजे नेमकं काय आणि ही थायरॉइड रुग्णांसाठी नवसंजीवनी कशी ठरते याविषयी योग्य ते मार्गदर्शन डॉक्टरांनी केलं. तुम्हाला देखील थायरॉइड आणि त्या संदर्भात कोणतीही तक्रार जाणवत असेल तर वेळ वाया न घालवता TATCच्या कोणत्याही शाखेला अवश्य भेट द्या. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आज संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.